महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाची प्रगती झाली आहे। या योजनेतील मे महिन्याचा 11वा हप्ता 5 जून 2025 पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक महिलांना आधीच हा हप्ता प्राप्त झाला असून उर्वरित पात्र लाभार्थींना येत्या काही दिवसात हे पैसे मिळण्याची शक्यता आहे। हप्त्याच्या वितरणाचा कालावधी पैशांचे वितरण केवळ 2 दिवसात 5 आणि 6 जून झाले होते, कारण 7 जून रोजी सुट्टी होती आणि 8 जून रविवार होता। 9 जून रोजी पुन्हा एकदा राहिलेल्या पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी सामान्यतः 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो। योजनेची पार्श्वभूमी आणि व्याप्ती। गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो। ऑगस्ट महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यात हा लाभ जमा करण्यास सुरुवात झाली होती। ऑक्टोबर महिन्यापर्यंत या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यात आले होते। आतापर्यंत सुमारे 2,50,00,000 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत, जे या योजनेची लोकप्रियता दर्शवते। एप्रिलपर्यंतचे हप्ते आणि सध्याची स्थिती। एप्रिल महिन्यापर्यंत या योजनेतील पात्र महिलांना 10 हप्त्यांचे पैसे मिळाले होते। मे महिन्याचा 11वा हप्ता आता वितरित होत आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्यापासून देण्यात आला होता, त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता मे महिन्याच्या शेवटी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु मे महिना संपल्यानंतरही हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांनी चिंता व्यक्त केली होती। छाननी प्रक्रिया आणि अपात्र अर्ज। जानेवारी महिन्यापासून अनेक पात्र महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया करण्यात आली आहे। या प्रक्रियेत लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत। जे महिला सरकारी नोकरीत असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे। याशिवाय इतर विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे। नवीन अर्जांची छाननी। अनेक महिलांना अजूनही या योजनेसाठी नवीन अर्ज करायचे आहेत। सध्या नवीन अर्जाच्या नोंदणीसंदर्भात अपडेट्स येत आहेत। ज्या महिलांनी अजूनपर्यंत या योजनेसाठी अर्ज केला नाही किंवा ज्यांचे अर्ज काही कारणामुळे रद्द झाले आहेत त्यांना नवीन संधी मिळू शकते। पैशांची तपासणी कशी करावी। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा होत आहेत। जर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन बँक स्टेटमेंट अपडेट करून तपासू शकता। तसेच संबंधित बँकेच्या मोबाईल ॲप्लिकेशनमधूनही स्टेटमेंट तपासू शकता। सरकारी अधिकाऱ्यांचे वक्तव्य। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पूर्वीचे ट्विटरवर माहिती देताना म्हटले आहे की या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची दमदार वाटचाल पुढेही सुरू राहणार आहे। योजनेची लोकप्रियता। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय योजनांपैकी एक बनली आहे। राज्यातील कोणत्याही भागात गेलो तरी या योजनेची चर्चा ऐकायला मिळते। महिलांमध्ये या योजनेबद्दल प्रचंड उत्साह आहे आणि त्यामुळे या योजनेचे यश दिसून येत आहे। महत्त्वाच्या टिपा। पैसे येण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागू शकतो। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। छाननी प्रक्रियेनंतर केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळतो। सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। नवीन अर्जासाठी लवकरच संधी मिळू शकते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे। मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याने अनेक महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे। सरकार या योजनेला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पात्र महिलांना नियमित लाभ मिळत राहण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत। व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।